तिकडे पालघर जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे। समुद्र किनारा लागत असलेल्या केळवे आणि सफाळे परिसराला पावसाचा मोठा फटका बसलाय। अनेक गावांमध्ये पाणी साचलंय। केळवे गावातल्या अनेक घरांमध्ये पाणी शिरलंय। घरातील संसारोपयोगी वस्तू, अन्नधान्य, इलेक्ट्रॉनिक साहित्य याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। केळवे परिसरात अद्यापही काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित आहे, त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। पाणी ओसरल्यावर घरांची साफसफाई करून नुकसान झालेल्या वस्तूंची व्यवस्था आणि दैनंदिन गरजांसाठी नागरिकांची धावपळ सुरू आहे। मुसळधार पावसाचा जोर कायम राहिला तर किनारपट्टी भागातल्या नागरिकांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे। केळवे सफाळी परिसरात पावसाने थैमान घातले। नागरिक आता मदत आणि वीज पुरवठा पूर्ववत होण्याची प्रतीक्षा करत आहेत। वाईट हालत आहे। गेल्या 4 दिवसापासून सातत्याने मोठ्या प्रमाणात हा पालघर तालुक्यामध्ये पाणी पडलेलं आहे आणि हा आमच्या केळव्यामध्ये 3-4 पाडे आहेत ते पूर्णपणे पाण्याने भरलेले आहेत। आता मी ह्या जागेत उभा आहे, इथपर्यंत आम्ही पाण्यातनं लोकांना बाहेर काढलं त्या दिवशी। म्हणजे आता थोडंसं पाणी कमी झालं, आता भरपूर पाणी कमी झालंय, तरी सुद्धा म्हणजे आज दिवसभर पाऊस नाही पडला तरी सुद्धा इतका पाणी इथे आहे। या इकडची जवळजवळ 17 घरांमध्ये पाणी गेलेलं आहे आणि संपूर्ण घरं उद्ध्वस्त झालेले आहेत, काहीच घरामध्ये राहिलं नाही। माझ्या एवढं उंचावर आहे तरी पाणी माझ्या घरात गेलं कमरेभर। तसं लोकांच्या घरात तर गलाभर पाणी होता कालच्या दिवसाला आणि 5 दिवस झालं प्रशासन आमच्याकडे लक्ष नाही देत। सर्व पाणी आतमध्ये वाटच लागली। यंदाच्या वर्षानं आमची सापच वाट लागली। या लोकांनी आमचं खूप बरं केलं, सबन जेवण बिवण तुम्ही लोकांनी द्यायला लावलं। तर पालघर जिल्ह्याच्या वाडा तालुक्यातल्या गौरापूर परिसरात अतिवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं। पालसई गौरापूर रस्ता खचला, त्यामुळे अवजड वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे। प्रशासनाकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचं काम सुरू आहे। नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे प्रयत्न केले जात आहेत। वाडा, खानिवली, पालसई, गोऱ्हे, कुडूस, डाकिवली या भागाला मुसळधार पावसाने झोडपून काढलं। रस्त्याचा काही भाग अक्षरशः शेजारील शेतांमध्ये वाहून गेलाय, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। अनेक ठिकाणी मोऱ्या खचल्या असून पुराच्या पाण्यामुळे शेतात पेरलेलं बियाणं वाहून गेलंय, त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आता दुबार पेरणीचं संकट आहे। अतिवृष्टीमुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात माती आणि गाळ साचलाय, तो हटवणं हे प्रशासनासमोर मोठं आव्हान बनलंय। वाहतूक बंद झाल्यानं स्थानिक नागरिकांना दळणवळणाच्या समस्यांना सामोरं जावं लागतं। तिकडे पालघर जिल्ह्यात गेल्या 8 ते 10 दिवसांपासून सतत पाऊस सुरू आहे, त्यामुळे धरणातल्या पाणी साठ्यात मोठी वाढ झाली आहे। पालघरमधील शेतीसह MIDC आणि महापालिकेला पाणी पुरवठा करणाऱ्या धामणी धरणात सध्या 53% पाणी साठा आहे। याशिवाय धामणीचं उपधरण असलेलं कवडास धरण ओव्हरफ्लो झालंय। कवडास धरणाच्या 17 दरवाजांमधनं सूर्या नदीत पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे नदीला पूर आलाय। नागरिकांनी नदीकाठी जाणं टाळावं असं आवाहन प्रशासनाने केलं।